मित्रमैत्रिणींनो, आजचा आमचा बेत आहे चुलीवरची वांगी खाण्याचा, भरली वांगी। तर इथे आम्ही 6 चमचे तेल टाकलं आणि थोडंसं जिरं फोडणीला टाकलेलं आहे। आणि ह्या वांग्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, जिरं, शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट आणि हळद, मीठ हे सर्व असा मसाला तयार करून भरलेले आहेत। आता ही वांगी आम्ही भरलेली वांगी तेलामध्ये मसाला सोडतोय बघा राहिलेला। तुम्ही बघू शकता। आता हा मसाला आपण फ्राय करायचा आहे, या पद्धतीने असा मसाला फ्राय करायचा आहे। आणि ही वांगी एक एक करून असे सोडायची, आपल्याला तेलात फ्राय करायचे। आता आपण हा सगळे वांगी जवळजवळ 10 ते 12 वांगी आहेत। आणि हा मसाला पण या पद्धतीने सोडायचा आहे। आता नंतर शिजल्याच्या नंतर ही वांगी चांगली तेलामध्ये फ्राय झाली, वाफेवरतीच बनवायचे ते आपल्याला वांगी। तर नंतर शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवू शकते। तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता हे असे हलवून तर घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता झाकण ठेवलंय आणि ते आता फक्त आपल्याला वाफेवरतीच बनवायचे आहेत। आणि ह्याची टेस्ट एवढी छान लागते की विचारून सोय ना, मस्त अशी वांगी झणझणीत होणार। आपण नंतर शिजल्याच्या नंतर व्हिडिओ पुढचा दाखवूया। आता आणखीन बघा, आम्ही पुन्हा हलवून घेतोय, कारण का खाली त्याचा मसाला वगैरे चिकटला नाही पाहिजे। आणि याच्यानंतर पाणी टाकायचं। हे बघू शकता, ते जे मसाल्याचं पाणी आहे ते वतायचं आहे थोडंसं, आणखी थोडंसं वतलं। आता आपण याच्यावरती थोड्याशा पाण्यावरती वाफ देऊनच शिजवायचे, तुम्ही बघू शकता। तर इथे आपण मेथीची भाजी पण आता चुलीवर बनवायला घेतली आणि याच्यात लसूण भरपूर, जवळजवळ 3 गड्डे लसूण सोलून टाकलेलं आहे। आता मेथीची भाजी टाकणार आहे। चांगला लसूण बघा ब्राऊन कलरचा झालेला। तर आता मेथीची भाजी टाकायची चालली बघा, टाका। नाही झाला तो व्हिडिओ। तर आता आपण चुलीवर मेथीची भाजी पण, तर आजचा आमचा चुलीवरचा जेवणाचा बेत, चुलीवर भाकरी पण बनवलेत बघू शकता आणि मेथीची भाजी पण बनवलेली। आता आम्ही मस्तपैकी मेथीची भाजी, भरली वांगी आणि चुलीवरच्या भाकरी। तर तुम्हाला हे कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे आपलं रेडी झालेलं आहे भरलेलं वांग, मेथीची भाजी आणि इथे आता आईने आमच्या ताटा पण केलेत, आंबे वगैरे, भाकरी। तर आमचा आजचा चुलीवरचा हा जेवणाचा बेत होता। तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद। हॅलो, मग तसं पप्पाला सांगायचं। हे बघ, एकच नंबर राडा। एक नंबर। तुझी नात हुशार, आम्ही येड आहे खरं म्हणाली। मी म्हणते तिच्या पप्पाला सांगते।